आपण मटण घेतलं अर्धा किलो, ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं, त्यात मीठ टाकलं, आपण 1 चमचा हळद टाक आणि चांगलं मिक्स करून घेतलं. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपण असं 10 मिनिटं ठेवायचं. नंतर एक पातेलं घ्यायचं, त्यात आपण तेल टाकायचं 2-3 पळी. नंतर आपलं मटण आता ते चांगलं कढलं, त्यात आपण मटण टाकायचं. मटण टाकून घ्यायचं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. मटणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण त्याच्यावर एक झाकायचं. मग नंतर त्यावर पाणी, ते पाणी गरम झाल्यानंतर पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपण काय करायचं, आपण ते पाणी आपण त्या मटणात ओतून द्यायचं. गरम पाणी ओतायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी गरम ओतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण गार पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं, म्हणजे त्याला चव चांगली लागते. आता आपण मसाल्याची तयारी करूया. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं, हे सगळं आपण मिक्सरच्या ह्याच्यात घालायचं आणि चांगली पेस्ट करून घ्यायची. हे सगळं टाकून द्यायचं मिक्सरच्या भांड्यात. चांगली पेस्ट करून घ्यायची आणि थोडंसं त्यात पाणी टाकायचं, म्हणजे चांगली बघा अशी झाली पाहिजे. नंतर आपण एक कढई ठेवून त्यात तेल टाकायचं 3 चमचे, 3 पळी. नंतर आपण कांदा टाकायचं, तर 2 चिरलेलं कांदा टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आपण एक टोमॅटो चिरलाय तो टाकला त्यात. टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा टोमॅटो कांद्यासोबत. असा नरम झाला पाहिजे. मग आपण केलेलं वाटण टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यानंतर कसं साईडनं तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यात मटण मसाला आणि आपलं घरची आपली चटणी हे आपण त्यात टाकल्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं तेल सुटतोपर्यंत आपण चांगलं त्याला हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. असं चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला. तेल सुटल्यानंतर त्यात थोडंसं टाकायचं आपल्या चवीनुसार. थोडंसं आपण कंचित पाणी घालून, मसाला खाली चिकटला नाही पाहिजे त्यासाठी. आता आपण ते मटण त्यात टाकूया कढईमध्ये. मसाल्यात मटण चांगलं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मटण.
असं तेल सुटस, पण कसं साईडनं तेल सुटले बघा, असं चांगलं मटण सुटस तोपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं. आणि हे आपलं तयार झालंय. आता हे आपण पांढरा रस्सा मटणाचा, पिवळा रस्सा. आता आपण त्यात चटणी टाकली 2 चमचे, तर मटण मसाला थोडासा टाकला, आणि हे आपलं मटण सुक्क तयार झालं. आता आपण भाकरी आणि हे मटण हे आपलं तयार झालं. हा रस्सा मटणाचा. मटणाची मटण भाकरी आपली तयार झाले. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी बघायला भेटतील.